मतमिदं नित्यमनुतिष्ठन्ति मानवाः श्रद्धावन्तो न सूयन्तो मुच्यन्ते तेऽपि कर्मभिः। एकतीस झालंय का? त्याच्यातल्या अर्थ घेऊया आपण. ये मे मतमिदम, दच्या डोक्या स्वरे नचा उच्चार, नित्य नीचा उच्चार, तर हे आघात नीच्या खाली आघात, अनुतिष्ठन्ति तीच्या खाली आघात. दुसऱ्या ओळीत पहा श्रद्धावंतो श्रच्या खाली आघात, मुच्यन्ते मूच्या खाली, कर्मभी क्वचित. ये मे मतमिदं नित्य, इथे थांबूया. मनुतिष्ठन्ति मानवाः श्रद्धावन्तो न सूयन्तो, इथे थांबूया. मुच्यन्ते तेऽपि कर्मभिः. मानवाः अनसूयन्तः श्रद्धावन्तः. ये मानवाः, जी माणसं, अनसूयन्तः, अनसूयन्तः म्हणजे असूया नसणारी, द्वेष भावना नसणारी, दोष दृष्टी नसणारी, आणि श्रद्धावन्तः, आणि श्रद्धा, मोठे श्रद्धेने वागणारी. मे इदम मतम, हे माझं मत आहे, किंवा माझ्या या मताचं नित्यम अनुतिष्ठन्ति, नेहमी अनुसरण करतात. जी माणसं दोषदृष्टी रहित होऊन आणि मोठ्या श्रद्धेने माझ्या या मताचे अनुसरण करतात, ते अपि कर्मभिः मुच्यन्ते, ते सुद्धा संपूर्ण कर्मातून मुक्त होतात. सर्व कर्म ही भगवंतासाठी करणं, आणि नंतर ती सर्व कर्म ही फलासकट भगवंताला अर्पण करणं म्हणजे कर्मयोग. तसं वागलो आपण तर ह्या भौतिक क्षेत्रामध्ये, भौतिक जगामध्ये आपण यशस्वी हो आणि आपली आध्यात्मिक प्रगती देखील होईल. म्हणून जी माणसं दोषदृष्टीरहित होऊन आणि मोठ्या श्रद्धेने माझ्या या मताचं नेहमी अनुसरण करतात, ते संपूर्ण कर्मातून मुक्त होतात. आता आपण याचे सविस्तर अर्थ बघूया. आध्यात्मिक जीवन म्हणजे काय हे अगोदर आपण पाहूया. म्हणजे आपण असा एका फक्त टिळा लावला, कपाळाला भस्माचे पट्टे ओढले, भगवे कपडे घातले, रुद्राक्षांच्या माळा घातल्या गळ्यामध्ये, किंवा तुळशीची माळ किंवा स्फटिकाची माळ, जे काही असेल तो माणूस आध्यात्मिक आहे असं समजतो का काय? तसं नाही. तर एकनाथ महाराजांनी असं वर्णन केले, मनाचा निर्मळ वाचेचा प्रेमळ, तया गळा माळ असो वा नसो. मनाने निर्मळ स्वच्छ पाहिजे, काही किंतु असता कामा नयेत मनात, कुणाबद्दल दोष असता कामा नयेत, राग असता कामा नये, आणि वाचेचा प्रेमळ, आणि तो बोलण्याने अतिशय गोड पाहिजे, वाणी कशी पाहिजे मधाळ. मग असा जर माणूस असेल तर त्याच्या गळ्यामध्ये माळ असो की मन असो त्याचं काही नाही. असा माणूस हा आध्यात्मिक जीवन जगतो, आणखीन निरंतर प्रसन्न असतो. तो प्रसन्न असल्यामुळे आनंद स्वरूपाशी जोडला जातो आणि आणखीनच आनंदी असतो. सगळीकडे आनंदच दिसतो त्याला. आध्यात्मिक जीवनाचे काय कारण बरं जीवनामध्ये?
म्हणजे कशा करता हे आध्यात्मिक जीवन आपण आत्मसात करायचं, माहीत करून घ्यायचं आणि वागायचं. तर कोणत्याही गोष्टीला शांतपणे तोंड देण्याची आणि त्यातून पार पडण्याची क्षमता ही माणसामध्ये यावी. जीवन हे तर प्रारब्धाधीन आहे. आध्यात्मिक जीवनाचं फळ आहे अखंड प्रयत्नाशिवाय माणसाची प्रसन्नता कायम टिकणं. म्हणून भगवंता सांगताय की ये मानवाहा नित्यम अनुतिष्ठन्ति. जी माणसं दोषरहित होऊन मोठ्या श्रद्धेने अनुतिष्ठन्ति अनुष्ठान करतात. जसं आपण आता पहा ठरवलं 2 ते 3 एवढं गीता वाचायची, तर आपण सगळी कामं सोडून एवढ्या वेळात बसतोच की नाही इथे. तसं आपण ठरवलं एखादी गोष्ट तर त्यावेळेला ती करायची. गीता जयंती आहे त्यावेळेला सर्वजण एकत्र येऊन गीता म्हणतात. हे 2.5-3 तासात पूर्ण करतात. हे ठरवलेलं आहे ते आणि अनुष्ठान म्हणून करणं याला म्हणतात. तसंच आध्यात्मिक जीवन हे अनुष्ठान पाहिजे. कायम प्रसन्न राहण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. सुरुवातीला नाही जमणार माणसाला, पण हळूहळू जमायला लागेल. कायम प्रसन्न राहण्यासाठी या श्लोकात 2 साधना भगवंत आपल्याला सांगतात. कोणत्या 2? बघा. श्रद्धावंत. श्रद्धा ठेवणं. श्रद्धा ही नेहमी आंधळी असते असं म्हणतात. अज्ञानाच्या क्षेत्रात येते. कारण श्रद्धा म्हणजे स्वीकृती. माहिती नाही पण नक्की आहे ही श्रद्धा. श्रद्धा असेल तर जीवन नीट चालतं. पहा आपण प्रवास करतो. प्रवास करताना आपण ज्या गाडीत बसलेलो असतो तो चालक वाहक हा बरोबर आपण ठरलेल्या ठिकाणी जिथे जायचे आपल्याला तिथे नेऊन सोडणार ही खात्री असते आपल्याला, नाही का. आणि आपला प्रवास सुखरूप होणार. भगवंत तो करून घेणार. हे श्रद्धेच्या बळावर. त्या वाहकाचा चालकाचा काय आपला परिचय आहे काय? हो नाही, पण त्याच्यावर आपण श्रद्धा ठेवतो की तो व्यवस्थितच चालवेल आपल्याला. आणि म्हणून श्रद्धा जर असेल तर आत्मबल वाढतं. जसं पहा आपण एखाद्या डॉक्टरांच्याकडे जातो, ते सांगतात की अमुक अमुक एक औषध घ्या. आपण विश्वास ठेवतो की नाही त्यांच्यावर, श्रद्धा ठेवतो की नाही यांनी दिलेलं औषध आहे ना त्यांनी मला बरं वाटणार, त्यामुळे मी ते वेळेत नियमित घेणार. असं भगवंत म्हणतात मयी सर्वाणि कर्माणि. कोणताही मंत्र, कोणताही उपदेश, उपासना, डॉक्टरांचं औषध या गोष्टींचा योग्य तो परिणाम तेव्हाच होतो जेव्हा आपण त्या श्रद्धेने स्वीकारतो. मनात जर संशय असेल तर ती सफलता तिथे नसते. अशा सत दत्ते इति श्रद्धा. सत्वस्तूचं सत्वस्तू काय आहे तर परमात्मा. अशा वेळेला फक्त परमात्म्याचं दर्शन घडतं. मनात संशय नको कोणता. श्रद्धा ही 4 ठिकाणी असावी. पहा, एक भगवंतावर श्रद्धा, दुसरं म्हणजे जे घडतं भगवंताच्या इच्छेने घडतं, तिसरं आपलं जे गुरु सांगतात ते सत्य आहे, आणि चौथं म्हणजे स्वतःवर श्रद्धा, आत्मविश्वास. हा जर असेल तर आत्मविश्वास म्हणजे अर्थात परमेश्वरावरच विश्वास. हे भगवंत इथे सांगतात. म्हणजे दुसरं भगवंत असं सांगतात की तर कर्माच्या बंधनातून आपल्याला मुक्त होता येईल. माणसं कर्म तर करत राहणार आहेतच, पण जे कर्म आपण करतोय ते कर्म भगवंतांनी माझ्यावर सोपवलंय आणि त्याच्यासाठी मला करायचं आहे. आणि म्हणून
फळाची अपेक्षा न करता कर्म करणं याच्याने आनंदाची प्राप्ती होते. पहा, आपण आपल्याकडे काही सणवार असेल, पूजा घातली असेल आपण, तर काय करतो, जास्त स्वयंपाक करतो नाही का, रोजच्या पेक्षा 4 पदार्थ सगळे पाहिजेत बाबा नैवेद्याला, नाही का. पण आपण थकतो का? नाही थकत. उलट आनंद वाटतो, बघा आज किती पदार्थ झाले, सगळ्यांना एवढे एका वेळेला छान खायला मिळाले, नाही का. आपण दमत नाही तिथे. आणि उलट केलेल्या पदार्थांना जास्त चव पण असते बघा, कारण आपण तो प्रसाद म्हणून खातो. आणि म्हणून तिथे आपल्याला कोणत्याही कर्माची आसक्ती नाही, मी केलं हे कर्तृत्वाची आसक्ती नाही, आणि मला कोणी चांगलं म्हणावं मी केलंय म्हणून त्याचं काही फळ मिळावं असंही काही वाटत नाही. आणि म्हणून भगवंतावर श्रद्धा आहे, त्यामुळे मी हे जे काही करतोय ते त्यांनी सोपवलेलं काम मी करतोय. ही कर्माची बंधनं आपल्याजवळ कोणती नाही आहेत. म्हणून आपण तिथे मुच्यन्ते तेऽपि कर्मभिः, सर्व कर्मातून तुम्ही मुक्त व्हा, हे या श्लोकात आपल्याला सांगितलेलं पहा. ये मे मतमिदं नित्यमनुतिष्ठन्ति मानवाः श्रद्धावन्तो न सूयन्तो मुच्यन्ते तेऽपि कर्मभिः